अंधारी रात्र, कॅनोलचं तुडुंब वाहणारं पाणी, एका कडावर आत्महत्या करण्यासाठी उभी राहिलेली तरुणी, तर दुसऱ्या कड्यावर तिला वाचवण्यासाठी थांबलेले बीट मार्शल. दोघांमध्ये संवाद सुरू होता. उडी मारू नका अशा विनंत्या या तरुणीला केल्या जात होत्या. मात्र तरुणी काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. काही कळायच्या आत तिने पाण्यात उडी घेतली आणि तिला वाचवण्यासाठी धावून आला तो वर्दीतला देव माणूस. अगदी थरारक अशी ही सगळी कथा भासते. मात्र ही कथा कुठल्याही पिक्चरलाही लाजवेल, पण हे सगळं घडलंय खरं तर पुण्यामध्ये, अगदी रिअल लाईफमध्ये. हे सगळं जिथे घडलं त्याच लोकेशनवरती मी आत्ता उभी आहे आणि या सगळ्या सीनमधले जे हिरो ठरले, वर्दीतले देव माणूस ठरले, ते किरण पवार सर सुद्धा माझ्याबरोबर आहेत. बीट मार्शल आहेत. काल रात्री नेमकं काय काय घडलं हे थेटपणे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं कौतुक, जी काही कामगिरी तुम्ही केलीत, आणि काल रात्री नेमकं काय घडलं होतं? नमस्कार मॅडम. आमची नेमणूक खंडणी विरोधी पथक 3 युनिट 3 येथे असून आम्ही पर्वती बीट मार्शलला कार्यरत असतो. तर मी किरण पवार, पोलीस शिपाई किरण पवार, आणि माझ्यासोबत राहुल उन्हाळे, आम्ही दोघंजण सहकार ह्या चौकातनं मित्रमंडळ चौकाकडे जात होतो. तेव्हा या ठिकाणी एक महिला उभं टाकलेली दिसली आम्हाला, आणि मी तिथे थांबलो का इथंच, आणि महिला इथे थांबली. महिलेला विचारलं, ताई तुम्हाला काय अडचण असेल तर आम्ही सोडवतो, पोलीस मदत करतात. तिनं म्हणली, सर तुम्ही जवळ यायचं नाही, जवळ आल्यास मी डायरेक्ट उडी मारेल. पण मी काहीच विचार न करता तिथंच थांबलो. मग त्या मुलीने 50-1 सेकंद विचार केला काय करायचं, डोळे लावून. मग तेवढ्यात तिने डायरेक्ट उडी मारली. त्या वाहत्या पाण्यामध्ये उडी मारली तिनं, आणि पूर्ण काटेरी कडनं झाडे झुडपे आहेत आणि पूर्ण अंधार आहे. मग तिनं उडी मारली की मी पण कोणताच विलंब न करता मी पण पाण्यामध्ये उडी मारली. मग उडी मारल्यास ती वाहत जात होती. मी तिच्या समोर गेल्या गेल्या मला तिने पकडलं, हाताला पकडल्यास मी पण बुडायला लागलो खाली. मग मी बुडल्यास ती पण बुडाली. मग तिनं पाणी पिल्यास मग मी पाठीमागून येऊन तिचे केस पकडले मुलीचे, आणि तिला योगा समोर काटेरी ते 200-300 मीटर अंतरापर्यंत वाहत गेले आम्ही दोघंजणं. तिथं तिला काटेरी झुडपाकडे मी ढकलल्यास ती काटेरी झुडपाला अडकली, बाबळीच्या झाडाला. मग मी समोर गेलो वाहत, नंतर अजून रिटर्न आलो. त्या महिलेला पकडलं आणि किनाऱ्यावर टेकवलं. तोपर्यंत माझ्यासोबतचे राहुल उन्हाळे आणि तिथले जमलेले मंडळी काही 4-5 आले मधामध्ये वाट करत करत बॅटऱ्या घेऊन. मग तेव्हा तिला तिथून आम्ही चौघानं धरलं, दोघांनी हातपाय, आणि बाहेर शेजारी आणलं. शेजारी आणल्यास मग स्वारगेट मार्शल तात्काळ रवाना झाली, आणि CR मोबाईलची जी गाडी असते पोलिसची, त्यामध्येच महिलेला टाकलं आणि तात्काळ हॉस्पिटलला हलवलं. आणि तिची आता तब्येत एकदम सुखरूप आहे, सर्व ठीक आहे. सर, जेव्हा ही घटना घडली, खरं तर ही घटना घडली आहे पुण्यातला मित्रमंडळचा जो चौक आहे, सावरकर चौक आणि मित्रमंडळ चौकच्या मध्ये असलेला जो कॅनोल आहे, तिथे ही सगळी घटना घडली. अंदाजे 11:30-12ची वेळ होती, म्हणजे खूप गडद अंधार होता, पूर्ण किर अंधार. आता मी पाहतोय त्या ठिकाणी तर माझ्या अंगाला योगा काटा आलेत खरोखर. एवढं रिस्की घेणं काम आहे. आणि समोर अजून आम्ही 50 मीटर समोर गेल्या गेल्या मोठ्या मोठ्या नळ्या आहेत 2 कॅनलला. आता समजले मला, त्या नळीमध्ये जर आम्ही गेले असते तर दोघंही मृत्यू झाले असते. जीवावर उदार घेऊन काम केलेलं आहे, तेव्हा मला पण अंधारात समजलं नाही, मी जीव वाचवलेला आहे. आणि त्याचंच आम्हाला पोचपावती, कामाचं बक्षीस म्हणून आमच्या पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI गायकवाड साहेबांनी पण आम्हाला सत्कार केला आहे. आणि झोन 3चे आमचे DCP साहेब, त्यांनी आम्हाला 20,000 रुपयांचं बक्षीस पण, संभाजी कदम साहेब त्यांनी 20,000 रुपयाचं बक्षीस पण केलेलं आहे डिक्लेअर, आणि रिवॉर्ड पण केलेले आहेत. आणि थोड्या वेळाने आम्हाला पण CP ऑफिसला हजर करण्यात आलं. तिथं जॉईंट CP साहेबांनी पण सत्कार केला व खूप कौतुक केलं. आता थोड्याच दिवसात लवकरात लवकर CP साहेबांसमोर उभं करण्यात येईल असं बोलले. आणि पुढील काय पारितोषिक ते असतील. मी पहिली गोष्ट म्हणजे हे बक्षीस पारितोषिक त्याचा अजिबात विचार केलेला नाही. ह्या आता तरी कामगिरी झालीच आहे, भविष्यात पण माझ्या हातून याच्याहून चांगली कामगिरी होईल. मी कधी इमानदारीनं काम करेल पोलीस खात्यामध्ये, एवढं. सर, तुम्ही जसं सांगितलं आधी की तुम्ही 2 वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहात पुणे शहरात, म्हणजे पोलीस दलात कार्यरत आहात. याच्या आधी असा कुठला प्रसंग घडला होता ज्यावेळी असं पॅनिक सिच्युएशन होती, काहीतरी पटकन निर्णय घ्यायचा होता आणि तसा तुम्ही निर्णय घेतला, की ही पहिलीच वेळ होती? आणि मग आता विचार करताना कसं वाटतं या सगळ्या घटनेवर?
याच्या पाठीमागं माझा मोठा भाऊ पण पुणे शहर पोलीसमध्येच आहे, नांदेड सिटीला. तो भाऊ सांगतो की आपण कशाचाच विचार करायचा नाही, धाडसपणाने काम करायचं, पारितोषिक सत्कार ते तर होतच राहतील. भाऊ पण असंच करतो आणि आम्ही पाठीमागं पण कोयत्यासाठी खूप धावधाव केली, पण एवढा सापडला नाही, थोडा जास्त पळून गेला. आम्ही अनेक वेळा स्कूटी चेक केल्या, बिना नंबर प्लेटच्या मधामध्ये कोयते सापडले, खूप मोठ्या कारवाया केल्या मी आणि आमचा सोबतचा राहुल उन्हाळे सर. आणि काल उडी मारते वेळेस माझ्या कमरेला 30 राऊंड होते, रायफल बंदुकीचे राऊंड सहित मी उडी मारली मधामध्ये. सगळं सुखरूप आहे, सगळं आहे छान. आता जेव्हा ही कामगिरी झाली आहे, भविष्यात आणखीन कुठल्या पदांवरती तुम्हाला काम करायची इच्छा आहे किंवा तुमचे आयडल कोण आहेत, कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पोलीस खात्यात आला होतात आणि भविष्यात आणखीन काय काय कामगिरी करायची अशी इच्छा आहे? माझा आयडियल एकच आहे, माझा मोठा भाऊ. मी आजपर्यंत इथं पोहोचवलं ते फक्त मोठ्या भावामुळे, आणि भविष्यात यापेक्षा खूप भारी होईल माझ्या. हो अशी खात्री आहे? हो, खात्री आहे. नक्कीच तुमचे खूप कौतुक आहे सर. जे काही सरांनी काल केलं हे कदाचित आत्ताही ते बोलताना असं म्हणतायत की आता जर हा अंधार पाहिला आणि इतकं खोल पाणी पाहिलं तर आता उडी मारायची हिंमत होणार नाही. मात्र काल ती हिंमत झाली, कारण सिच्युएशन तशी होती. एका व्यक्तीचा जीव वाचवणं त्यावेळी खूप गरजेचं होतं, त्यामुळे तेव्हा कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्यांनी ती उडी मारली आणि त्यांच्या त्या एका उडीमुळे एका महिलेचा जीव या सगळ्यामध्ये वाचला. अर्थातच कौतुकास ते पात्र आहेत, त्यामुळेच आज दिवसभर ठिकठिकाणी कौतुक केलं जात आहे, सत्कार होत आहेत, वरिष्ठांकडून सत्कार होत आहेत, सगळीकडे बातम्या व्हायरल होत आहेत. असं सगळंच होत असताना भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीच्या कामगिरी माझ्या हातून व्हाव्यात असंच ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आज वर्दीतला आणखी एक देवमाणूस आपण पाहिला असंच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.